नमस्कार. आज 1 जुलै 2023 वार आहे शनिवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, समान नागरी कायदा विधेयक. पावसाळी अधिवेशनात केंद्रात हालचालींना वेग. उत्तराखंडमध्येही लवकरच कायदा. इथे प्रश्नचिन्ह देण्यात आलेलं आहे. म्हणजे पहा, अद्याप ड्राफ्ट तरी बनलेलं नाही आहे. फक्त कमिटीचे काय आलेले आहे रिकमेंडेशन ते घेत आहेत. त्यानंतर तसेच पब्लिक प्लॅटफॉर्मवरती पण त्यांनी सजेशन मागवलेले आहेत. म्हणजे तुम्ही देखील, तुम्हाला जर वाटलं ना समान नागरी कायद्यामध्ये तुमचं पण काही सजेशन असावं व ते जर सरकारला पटलं तर नक्कीच ते तुमचं ड्राफ्ट बिलमध्ये वगैरे येईल. त्यामुळे तुम्ही सर्वजणांनी जर शक्य झालं तर तुम्ही पण सजेशन नक्कीच देऊ शकता. ओके, ते बिल 14 जुलैपर्यंत अगदीच पब्लिक प्लॅटफॉर्मवरती सजेशनसाठी ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर संसदेत चर्चेची शिंदे गटाची मागणी. ठीक आहे, समान नागरी कायद्याला सर्वांचा तिथे पाठिंबा दिसत आहे, चांगली गोष्ट आहे. त्यानंतर पुढे या, युक्रेनसह द्विपक्षीय सहकार्यावर मोदी आणि पुतीन यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे काल. त्यानंतर 4 जुलैला काय आहे तर शांघाय कोऑपरेशनची समिट आहे. ते भारत सरकार अगदीच यजमानपद भूषवत आहे. परंतु ही समिट कशाची आहे, म्हणजे ऑनलाईन समिट आहे. त्यामुळे अद्याप आपल्याकडे म्हणजे तेवढंसं शांघाय समितीबाबत किंवा शांघाय कोऑपरेशनबाबत कुठे पण पोस्टर्स वगैरे दिसत नाहीत. सध्याला आपण G20चं यजमानपद अगदी भूषवत आहोत. त्यामुळे G20चं जास्त बोलबाला चालू आहे. ओके, पण शांघाय कॉर्पोरेशनची पण आपण बैठक यजमानपद आहोत. त्यामुळे प्लीज सर्वांनी शांघाय कॉर्पोरेशन काय आहे किंवा त्याचे जे मेंबर कंट्रीज आहेत हे तुम्हाला लक्षात असणं अगदी गरजेचं आहे. आता पहा, आज जरी वाचला ठीक आहे किंवा नाही वाचला तरी ठीक आहे. आता 4 जुलैनंतर अगदी त्यावरतीच येणार आहेत एडिटोरियल. मग तेव्हा आपण शांघाय कॉर्पोरेशनबाबतचं एक एडिटोरियल नक्की वाचून घ्यात. म्हणजे त्यामधून आपला एक ब्रॉड पर्स्पेक्टिव्ह येऊन जाईल की भारत सरकार आणि जे अन्य राष्ट्र आहेत, मेंबर कंट्रीज आहेत, त्यामध्ये काय चर्चा वगैरे झालेली आहे. ओके, गेल्या वर्षी पण झालेली होती, आता ह्या वर्षी पण आहे. यावर्षी आपल्याकडे यजमानपद आलेलं आहे. गेल्या वर्षी सेंट्रल एशियामध्ये होतं. ओके, त्यानंतर पुढे चला, अगदीच IIT प्रवेश वगैरे दिलेला आहे. त्यानंतर जे साईट बंद झालेली आहे त्या संदर्भात दिले ते आपल्यासाठी काही गरजेचं नाही. त्यानंतर भात कापूस लागवडीत घट झालेली आहे यावर्षी व पोषक तृणधान्य यांचे क्षेत्र वाढलेले आहे. सर्वांना माहिती आहे, यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरे केले आहे. मग याच धर्तीवर देशातही तृणधान्य लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे. नेक्स्ट न्यूज पहा, कपाशीचे लवकर परिपक्व होणारे वाण वापरावे. अकोला कृषी विद्यापीठाकडून पीक नियोजनाच्या शिफारसी करण्यात आलेल्या आहेत. आता पहा, अल निनोचा इफेक्ट येणार आहे. त्यामुळे व अगदीच कपाशीचं जे पीक आहे ते जर लवकर आलं आपल्याकडे तर अगदीच त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. म्हणजे आर्थिक फायदा इथं शेतकऱ्यांना या कपाशीच्या पिकापासून होईल. यासाठी अकोला कृषी विद्यापीठाने त्याच्या नियोजनाच्या शिफारसी केलेल्या आहेत. अगदी तुम्ही वाचून घेऊ शकता. म्हणजे अशा आहेत त्या शिफारसी 2 ते 15 जुलै संदर्भात वगैरे तर सर्व दिलेलं आहे. प्लीज एकदा तुम्ही हे सर्व वाचून घेऊ शकता. ओके, म्हणजे आता हा MPSCला धरून विषय नाही, त्यामुळे मी याला स्किप करतोय. परंतु जर शक्य झालं तर तुम्ही हे वाचून घेऊ शकता. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस सरासरी गाठणार आहे. कोकण आणि गोव्याला ऑरेंज अलर्ट दाखवण्यात आलेला आहे. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाची न्यूज. आता ह्या दोन्ही पण न्यूज पाहिलं तर आपल्याला पहा, इथे काय म्हणत आहे, 2 ते 15 जून दरम्यान काय पावसाचं आगमन जास्त आहे, बरोबर. व त्यासाठीच त्यांनी म्हटलं की लवकरात लवकर पीक येणारं तुम्ही लावू शकता, असं अकोला कृषी विद्यापीठाने तिथं रिकमेंडेशन दिलेले आहेत, बरोबर. मग हे असं कशामुळे म्हटलं आहे, आपल्याला माहिती आहे अमेरिकन जे हवामान विभाग आहे यांनी काय म्हटलं की यावर्षी अल निनोचा इफेक्ट असणार आहे. ओके, मग अल निनो अद्याप आलेला आहे का, तर आपल्याला माहिती आहे जुलैमध्ये ते सक्रिय होणार होतं. परंतु आता न्यूज आलेली आहे की जुलैमध्ये ते अद्याप सक्रिय झालेलं नाही आहे. आता आज 1 जुलै आहे, मग अद्याप ते सक्रिय झालेलं आहे का पूर्णतः, तर परिपक्व ते सक्रिय झालेलं नाही आहे. त्यामुळे आपल्याकडे जुलै हा एक महिना आहे पिकांना आपल्याला म्हणजे शेती संदर्भात आपल्याला चांगले निर्णय घेण्याचा. त्यासाठीच पहा, अकोला कृषी विद्यापीठाने काय शिफारसी दिलेल्या आहेत कपाशी या पिकाला धरून. ओके, त्यानंतर जुलैमध्ये पाऊस सरासरी गाठणार आहे व ही अगदी चांगली गोष्ट आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढे जाऊयात, राज्यातील न्यूज आहेत हे आपल्यासाठी गरजेचं नाहीत. म्हणजे विदर्भाची वगैरे नितीन गडकरी यांचं मत आहे, गरजेचं नाही. त्यानंतर पुढे देश विदेशमध्ये पहा, राहुल गांधी यांचे मणिपूरमध्ये शांततेचे आवाहन. आता हे अगदी गरजेचं आहे. त्यानंतर त्यांनी राज्यपाल यांची पण भेट घेतली. मग राज्यपालांनी पण म्हटले की राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलली जात आहेत असे आश्वासन राज्यपालांनी दिले. म्हणजे हे अगदी चांगलं आपल्याला पाहायला येतं. कारण अगदीच आता म्हणजे 2 महिने जवळपास झालीच तर मणिपूर जळत आहे. त्या संदर्भात अगदी हे चांगली न्यूज आहे असं आपल्याला म्हणजे कुठेतरी एक समाधानकारक न्यूज आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर राहुल गांधींनी एक रिकमेंडेशन इथं दिलेलं आहे पहा, की अन्नामध्ये सुधारण्याची गरज आहे आणि औषधांचा पुरवठा केला पाहिजे. म्हणजे पहा, ज्यांना मदत केलं म्हणजे ज्यांची घरं जाळण्यात आली मग ते काय झालेले आहेत,
जे रिहॅबिलिटेशन सेंटर असतात किंवा जे मदत कक्ष असतात तिथे त्यांचं वास्तव्य आहे आता, बरोबर. मग मदत कक्षामध्ये जर एखादा आजार पसरला पहा, तर ते आजार आपण अगदीच त्याला पूर्णतः टॅकल करू शकणार नाही. आता मदत केंद्रामध्ये एक आजार पसरला म्हणजे सर्वांना तो आजार होऊ शकतो. ओके, आता इथं एक म्हणजे ज्या पद्धतीने आपण म्हणतो ना की एक कांदा नसला तर सर्व कांद्याला नसतो, अगदी त्या पद्धतीने पहा, जर एखादी अगदीच तशा पद्धतीने जर आजार झाला, जसं की कोविड जर म्हटलं आपण, तर ते सर्वांना होऊ शकतं. यासाठी आपला आजार, त्यानंतर अन्न, या सर्वांची काळजी घेणं अगदी गरजेचं आहे. कारण पहा, उद्या चालून म्हणजे आता अगदीच उद्या शांतता चालू, म्हणजे उद्या शांतता झाली मणिपूरमध्ये, उद्या चालून शांतता आली, मग शांतता आल्यानंतर ही पहा आपल्याला त्यावरती पुढची चॅलेंजेस आहेत. पुढची चॅलेंजेस काय असतील, मग हेल्थ असतील. ओके, मग त्यांच्या हेल्थ, जर त्यांची हेल्थ चांगली असेल तर मणिपूर परत एकदा उद्या नव्याने ते उभा टाकू शकेल स्वतःच्या पायावरती. परंतु त्यांची जर हेल्थ आता डिग्रेड झाली तर ते आपल्यासाठी अगदी चांगलं होणार नाही. म्हणजे मणिपूरची हेल्थ पूर्णतः डिरेल होईल व अगदी गाडी जी आहे ती रुळावून खालील, किंवा आपण असं म्हणू शकतो की तिथील तर आदिवासी आहेत, बरोबर. मग त्यांची जर हेल्थ इम्पॅक्ट जर झाला तर त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट वगैरे आपल्याला पाहायला मिळेल. यासाठी राहुल गांधींनी हे जे 2 रिकमेंडेशन केले हे आपल्याला कुठे येतात, तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे तुम्ही 2 रिकमेंडेशन अगदी दरवेळेस तुम्ही लिहू शकता. या निमित्ताने ही न्यूज गरजेची होती. त्यानंतर केंद्राच्या वटहुकुमाविरोधात आप सर्वोच्च न्यायालयात गेलेला आहे व पहा 2 तारखेपर्यंत काय सर्वोच्च न्यायालयात सुट्ट्या आहेत, म्हणजे उद्यापर्यंत आता सुप्रीम कोर्टाला सुट्ट्या आहेत. त्यानंतर परत 3 जुलैपासून सुप्रीम कोर्ट वेळेवर चालू होईल. मग पहा डेली न्यूजपेपरला आपला सुप्रीम कोर्टाने जे टिप्पणी केलेली आहे ते आपल्याला मिळणार आहेत. ओके, त्यामुळे आजपर्यंत जे होते म्हणजे अगदीच न्यायालयासंबंधी न्यूज आलेल्या नव्हत्या, परंतु आता उद्यापासून आपल्याला नक्की न्यूज पाहायला मिळतील. त्यानंतर आणखीन एक न्यूज, उद्या आपलं वृत्तपत्र विश्लेषणचा व्हिडिओ जे आहे ते येणार नाही आहे. ओके, तर पहा केंद्राच्या वटहुकूमचा जर याचं थोडंसं विश्लेषण जर पाहायचं म्हटलं तर पहा, दिल्ली हे काय UT आहे, युनियन टेरिटरी म्हणून ओळखलं जातं दिल्ली, परंतु तिथं काय आहे, राज्य सरकार आहे. म्हणजे केंद्रशासित प्रदेश जरी असलं तरी तिथं महाराष्ट्र सरकार त्या पद्धतीनेच तिथे पण काय आहे, राज्य सरकार आहे. त्यानंतर त्यांची विधानसभा पण आहे, बरोबर. मग पहा राज्याची आता महाराष्ट्राचं कसं आहे, तर महाराष्ट्राची जी विधानसभा आहे किंवा जे राज्य सरकार आहे यांच्यामार्फत जे अधिकारी आहेत, आता IAS घ्या किंवा तहसीलदार घ्या किंवा अन्य कोणतेही अधिकारी घ्या, त्यांना कोण कंट्रोल करतं, तर राज्य सरकार कंट्रोल करतं, बरोबर. मग हे झालं राज्य सरकार बाबतीत. ओके, साधा राज्यासंदर्भात. परंतु आता युनियन टेरिटरी आहे, तिथे युनियन टेरिटरी आहे व तिथे काय आहे, राज्य सरकार तरी आहे, त्यानंतर राज्य विधानसभा पण आहे, या सर्व गोष्टी तरी तिथे आहेत. फक्त ते काय आहे, दिल्ली फक्त हे युनियन टेरिटरी आहे, यामुळे तिथं प्रॉब्लेम झाली. मग ही केस गेली होती सुप्रीम कोर्टामध्ये की राज्य सरकार असताना आम्ही IAS अधिकारी, त्यानंतर पोलीस अधिकारी यांना कंट्रोल करू शकत नाही, हा आम्हाला म्हणजे अथॉरिटी वगैरे देण्यात यावी असं त्यांनी म्हटलं. मग अगदीच 1991च्या कायद्याचं वगैरे तरतूद घेत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला दिल्ली गव्हर्नमेंटच्या बाबतीत की दिल्ली सरकार, जे अरविंद केजरीवाल यांचं सरकार आहे, त्यांनी उद्यापासून IAS अधिकारी, त्यानंतर IPS अधिकारी यांना कंट्रोल करू शकतील. म्हणजे दिल्लीचं जे क्षेत्र आहे त्या क्षेत्रामध्ये त्यांनी अगदीच तिथे त्यांचं रेग्युलेशन करू शकतील, म्हणजे त्यांच्या बदला वगैरे सर्व त्यांच्याकडे येईल असं त्यांनी म्हटलं. मग पहा लगेच जेव्हा हे बाब सुप्रीम कोर्टाने म्हणजे त्यांच्या जजमेंटमध्ये दिली, हे बाब जेव्हा युनियन गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारला जेव्हा समजली, मग केंद्र सरकारने लगेच एक काय केलं, तर अमेंडमेंट केली. ओके, म्हणजे तशा पद्धतीने बिल पारित केलं, अमेंडमेंट केली असं म्हणता येणार नाही, म्हणजे एक ऑर्डिनन्स आणलं. ओके, ऑर्डिनन्स म्हणजे काय, अध्यादेशचं काय म्हणजे आर्टिकल किती आहे, 1, 2, 3. ओके, आर्टिकल 1, 2, 3 नुसार काय केलं, केंद्र सरकारने अध्यादेश आणलं व अध्यादेशमध्ये काय म्हटलं त्यांनी की जे सुप्रीम कोर्टाने जे 1991च्या कायद्याचा वगैरे रेफरन्स घेतलेला होता तो नसणार नाही व आजपासून पुढे काय असेल, तर जे दिल्लीमधील जे IAS अधिकारी आहेत किंवा जे सर्व प्रशासन आहे ते कोणामार्फत चालवलं जाईल, तर ते केंद्र सरकारमधील होम मिनिस्ट्री यांच्यामार्फतच परत एकदा चालवलं जाणार आहे असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे जे सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला होता त्या सुप्रीम कोर्टाच्या निकालाला बायपास कोणी केलं, तर केंद्र सरकारने आर्टिकल 1, 2, 3 म्हणजेच काय ऑर्डिनन्स एक पारित केलं व त्यानुसार त्यांनी काय डायरेक्टली ती सर्व सुप्रीम कोर्टाचं जजमेंटच बायपास करून टाकलं. मग त्यामुळे अरविंद केजरीवाल पहा मुंबईमध्ये येऊन अगदीच उद्धव ठाकरे यांना भेट दिली, त्यानंतर नितीश कुमारला भेट दिली, म्हणजे सगळीकडे ते फिरत होते. त्याचं कारणच ते आहे की त्यांची पॉवर वगैरे त्यांनी सुप्रीम कोर्टाने त्यांना केस जिंकून दिली होती, तरी देखील सेंट्रल गव्हर्नमेंटने अगदी ते बायपास केलं होतं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट. ओके, त्यामुळे आता परत एकदा केंद्र सरकारच्या विरोधात आम आदमी पक्ष जे आहे ते अगदीच परत एकदा
सुप्रीम कोर्टात जात आहे. मग आता पाहूयात की सुप्रीम कोर्ट याबद्दल काय म्हणतं किंवा सुप्रीम कोर्टाचं परत एकदा जजमेंट काय येईल याबद्दल. ओके, हे आपल्याला अगदीच पाहायचं आहे. कोऑपरेटिव्ह फेडरलिझम बाबतचं अगदी गरजेचं उदाहरण आहे ते. त्यानंतर पुढे या राज्यपालांविरोधात द्रमुक आक्रमक. आता हे जी न्यूज आहे आपला अगदीच द हिंदूमध्ये अगदी आजचं एडिटोरियल आहे, त्यामुळे ते चांगल्या पद्धतीने आपण पाहणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर पुढे या युक्रेन प्रश्नासह आपण ही न्यूज पाहिलेली आहे, त्यामुळे पुढे चला आपण. त्यानंतर अमेरिकेतील विद्यापीठांत वंश आधारित प्रवेशांना मनाई. आता ज्या पद्धतीने पहा आपल्याकडे काय आहे, आरक्षण कशाच्या बेसिसवर आहे, तर सोशो इकॉनॉमिक कंडिशनच्या बेसिसवर आपलं काय आरक्षण आहे आज. म्हणजे ज्या पद्धतीने आपल्याकडे कास्ट सिस्टम आहे. ओके, तर अगदीच अमेरिकेमध्ये काय आहे, वर्ण म्हणजे काळे गोरे अशा पद्धतीने तिथे वर्ण सिस्टम आहे व त्या बेसिसवर त्यांना ॲडमिशन दिले जात होते. मग अगदीच 2 युनिव्हर्सिटी आहेत पहा, हार्वर्ड आणि उत्तर कॅरोलिना. या विद्यापीठांच्या प्रवेशाबाबत अगदीच याचिका सुप्रीम कोर्टामध्ये दाखल झालेली होती. मग सुप्रीम कोर्टाने त्याबाबतचा निकाल दिलेला आहे. ओके, 6-2 आणि 6-3 अशा बहुमताने त्यांनी निकाल दिला सुप्रीम कोर्टाने. बरोबर. मग पहा आता या निकालाला काही जणांचा विरोध आहे व काही जणांचा विरोध नाही आहे, म्हणजे त्यांनी त्याच्या रिकमेंडेशनमध्ये आहेत. अगदी अध्यक्ष जर पाहिलं जो बायडन हे अगदी या निकालाच्या विरोधात आहेत. त्यांचं म्हणणं आहे की वंश आधारित जे प्रवेश आहे ते अगदी गरजेचं आहे, कारण अमेरिकेमध्ये अद्याप समानता आली आहे का, बिलकुल नाही. मग पहा अमेरिकेमध्ये आजपर्यंत समानता आली नाही, तर भारत म्हणजे 1947ला अद्याप आपण फक्त 75 वर्षामध्ये आहोत. मग अद्याप समानता आली असेल का, तर बिलकुल आली नसेल. ते तर खूप डेव्हलप्ड कंट्री आहेत असं आपण म्हणजे ते स्वतःला तर म्हणून घेतात ना, डेमोक्रेसी वाचवण्यासाठी कुठं पण जातात. मग त्यांचा जर विचार केला व भारताचा विचार केला तर त्या बेसिसवर जर पाहिलं तर दोघं पण समान गोष्टीवरच आहेत. म्हणजे तिथे पण समानता नाही आहे, मग इथे तर कशी येऊ शकेल. म्हणजे नक्कीच येईल आपण जर प्रयत्न केला, परंतु राजकारणी त्या पद्धतीने प्रयत्न केलेले आपल्याला दिसत नाहीत. ती एक शोकांतिका आहे. मग पाहूयात. आता यांनी तर त्याच्या विरोधात तर म्हटलेले आहेत, मग आता इथं पण कदाचित सुप्रीम कोर्टाच्या विरोधात इथं पण बिल पास होऊ शकेल. ओके, आपल्याला माहिती नाही यांचं कसं होऊ शकेल, पण कदाचित जर झालं तर पाहता येईल. फक्त आता तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे की अमेरिकेत तशा पद्धतीने न्यूज आलेली आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. व्हिएन्नाच्या 320 वर्ष जुन्या वर्तमानपत्राची दैनिक आवृत्ती बंद करण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे या कर्नाटक उच्च न्यायालयाने ट्विटरची याचिका फेटाळली. पहा ट्विटर जी आहे कंपनी यांनी केंद्र सरकारच्या विरोधात हायकोर्टामध्ये बेंगळुरू हायकोर्टामध्ये काही त्यांनी याचिका केलेली होती. त्यांचं म्हणणं काय होतं की सेंट्रल गव्हर्नमेंट जी आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटनी अगदीच किसान आंदोलन ज्यावेळी चालू होते तेव्हा काही जणांचे अकाउंट जे आहेत ते अकाउंट त्यानंतर जे ट्विट्स आहेत ते त्यांनी बॅन करण्याचं किंवा त्यांना हटवण्याचा आदेश दिलेला होता सेंट्रल गव्हर्नमेंटने. परंतु सेंट्रल गव्हर्नमेंटचा तो आदेश त्यांनी ऐकला का, तर बिलकुल ऐकला नाही. मग अगदीच त्यांना 50 लाखाचा दंड आता ठोठवण्यात आलेला आहे. ओके, मग ते गेले होते हायकोर्टामध्ये. हायकोर्टाने म्हटलं की नाही, तुम्ही लोकल लॉ तर ऐकलंच पाहिजे. आता पहा कालच तुम्ही पाहिलं असाल, म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा अगदीच 21 जूनला अमेरिका दौऱ्यावर गेल्या असताना पहिल्याच दिवशी त्यांनी कोणाला भेटले होते, इलॉन मस्क यांना भेटले होते. मग इलॉन मस्कने काय म्हटलेलं होतं की आम्हाला लोकल जे लॉ आहेत ते फॉलो करणं अगदी गरजेचं आहे. मग पहा लोकल लॉ आता फॉलो होतील का नाही आता ते पाहूयात. पहा बेंगळुरू हायकोर्टाने डायरेक्टली म्हटलं आहे की तुम्हाला किती 50 लाखाचा दंड तर बसणार आहे व जर तुम्ही 45 दिवसात हा दंड भरला नाही तर 5,000 पर दिन तुम्हाला दंड परत एकदा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्विटर थोडंसं अगदी म्हणजे काय म्हणू शकतो की पेचात अडकलेला आहे किंवा त्याला तो दंड आता भरावाच लागणार आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. बुकमार्क. आता मंगोल साम्राज्याचा उदयास्त. आता इथं अगदी चांगला हे पुस्तकाचं रिव्ह्यू दिलेला आहे की मंगोलांचा जो इतिहास आहे म्हणजे इसवी सन 1220 पासून ते 1350 पर्यंत. आता पहा हा जो भारत आहे त्यानंतर मंगोलांचं आक्रमण हे अशा पद्धतीने इकडून व्हायचं. बरोबर. मग पहा मंगोलांच्या आक्रमणाला भिवून आपले म्हणजे जे दिल्लीची सल्तनतशाही आहे त्यांचं म्हणजे खूप हे झालेले होते. बरोबर. आता हे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे किंवा ज्या विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे त्यांच्यासाठी हे बेटर असेल. ओके, हे पुस्तक वगैरे वाचणं. आता इथं मी तुम्हाला ही एका शब्दांमध्ये वगैरे ही इतिहास पूर्णतः सांगू शकणार नाही, त्याला मला पण काहीतरी लिमिटेशन आहेतच. ओके, मंगोलांचं राज्य स्थापन झालेलं होतं. बरोबर. मग पहा बाबर कुठून आले, मग मंगोलांचं म्हणजे ओरिजिन त्यांचं मंगोलापासूनचं होतं ना त्यांचं पण, मग त्यामुळेच ते मुघल वगैरे तशा पद्धतीने ते स्थापित झालेले होते. पहा ओके, हे सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे दिल्लीची सल्तनतशाही शिकत असताना ना तुम्हाला फक्त थोडासा रेफरन्स येतो की मंगोलांचा इतिहास, म्हणजे ते दिल्लीमध्ये आल्यानंतर मारकाट कसं करायचे. आता म्हणजे त्यांचा रेफरन्स दिल्लीचा नाही आहे, परंतु त्यांनी अन्य कोणत्याही शहरांवरती जर अटॅक केला ना त्यांनी कशा पद्धतीने मारकाट करायची किंवा त्यांनी जे पिरॅमिड बनवायचे. ओके, म्हणजे अगदीच नादिरशहाचं ज्या पद्धतीने आक्रमण झालेलं होतं पहा दिल्लीवर, अगदी त्या पद्धतीने त्यांचं पण आक्रमण डायरेक्टली त्यांनी सरकलम करायचे व अगदीच त्यांचं काय
हे अशा पद्धतीने पिरॅमिड वगैरे बनवायचे डेड बॉडींचा. ओके, एवढं म्हणजे क्रूर टाईप त्यांनी हत्या वगैरे करायचे मंगोल्स. ओके, त्यामुळे खूप भीती होती दिल्लीची सल्तनतशाही या पिरियडमध्ये. मग आता इथं हे सर्व इतिहास त्यांनी दिलेला आहे. अगदी हे समरी आहे. ओके, म्हणजे समरी यामधून पूर्ण 1-2 शतकांचा इतिहास तुम्ही एवढा लेखमधून वाचून घेऊ शकत नाही, परंतु ह्या पुस्तकामधून तुम्ही नक्की वाचून घेऊ शकता. हां, ज्या विद्यार्थ्यांचं हिस्ट्री ऑप्शनल आहे किंवा ज्यांना वर्ल्ड हिस्ट्री किंवा आपली हिस्ट्री वाचण्यासंबंधी आवड आहे त्या विद्यार्थ्यांनी हे बुक नक्की रिकमेंड मी करत आहे. परंतु ज्या विद्यार्थी MPSCचे वगैरे आहेत विद्यार्थी त्यांना मी रेकमेंड करत नाही, कारण एवढं पुस्तक वाचून तुम्ही म्हणजे हे करत नाही. आफ्टर सर्व्हिसमध्ये म्हणजे सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही हे नक्की पुस्तक तुमच्या लायब्ररीमध्ये वगैरे वाचू शकता. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे जाऊयात आपण. हे पण बुकच दिलेलं आहे, स्किप करा, म्हणजे जर शक्य झालं तर वाचू शकता किंवा आफ्टर सर्व्हिस म्हणजे सर्व्हिसमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही हे सर्व काही वाचू शकता. त्यानंतर शनिवारचे संपादकीय सहिष्णुतेची संधी. आता आदिपुरुष याबाबत हा लेख दिलेला आहे. जो आदिपुरुष मूवी आलेला आहे त्या संदर्भात हा लेख आहे. बरोबर, म्हणजे आदिपुरुष आणि सेंट्रलची जे फिल्म सर्टिफिकेशनची बोर्ड आहे, ओके, त्यांची जी बॉडी आहे त्या बाबतीत हा लेख आहे. म्हणजे अगदीच लेखकांना याबद्दल म्हणायचं काय आहे, कारण पहा याची भाषा पण तुम्ही थोडंसं म्हणजे स्क्रिप्ट पहा, थोडंसं आडवी म्हणजे इटॅलिक स्क्रिप्टमध्ये हा लेख लिहिलेला आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर फक्त हे तुमचं नरिशमेंटसाठी आहे, विचारांचे घोडे दौडण्यासाठी हा असल्यासारखा हा लेख आहे. म्हणजे पहा, आता अगदीच पठाण मूवी आलेला होता त्यावेळेस अगदी एका क्षुल्लक कारणासंदर्भात वगैरे आपण काय केलं, त्यांना ट्रोल वगैरे झाला तो मूवी, किंवा त्याबद्दल जे सेंट्रल बोर्ड आहे सर्टिफिकेशन म्हणजे फिल्म सर्टिफिकेशनचं जे सेंट्रल बोर्ड आहे त्यांनी पण पठाणमध्ये काही चेंजेस करण्यासाठी त्यांना अगदीच रिकमेंडेशन त्यांनी दिलेले होते. ओके, लोकसत्ताचं वृत्तपत्रामध्ये ते आलेली बातमी होती. ओके, त्यांनी चेंजेस केले किंवा नाही ते आपल्याला माहिती नाही, ते आपला विषय पण नाही आहे, परंतु त्यांनी रिकमेंडेशन नक्की केले होते त्यावेळेस. मग पहा, आज आदिपुरुष आलेला आहे, परंतु आदिपुरुष याबाबत सेंट्रल जे फिल्म सर्टिफिकेशन बोर्ड आहे त्यांचं काही रिकमेंडेशन आलेले आहेत का, तुम्ही हे डायलॉग वगैरे बदला, तर बिलकुल नाही आहे. ओके, म्हणजे पहा, आपला आणखीन एक गोष्ट जर पाहिली तर सर्वांना माहिती आहे जे साहित्य असतं, साहित्य समाजाचा आरसा म्हणून ओळखलं जातात. बरोबर, साहित्य जे आहेत ते समाजाचा आरसा म्हणून ओळखले जातात. बरोबर, मग पहा, आता आदिपुरुष या फिल्ममधील जे डायलॉग आहेत ते कदाचित आपला आरसा आहेत, ते आपला आयना दाखवण्याचं काम करत आहे असं लेखकाला म्हणायचं आहे. म्हणजे पहा, अगदी जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यामध्ये जे डायलॉग हनुमानांनी वगैरे जे म्हटलं ते अगदीच म्हणजे खूप व्हायलेन्स आहेत. ओके, व्हायलेन्स आहेत व सध्याला तुम्ही पण आजूबाजूला पाहिलं तर अगदी जास्तच व्हायलेन्स आहे. म्हणजे आपण 2-3 तर इथंच मी उदाहरणं देऊ शकतो. म्हणजे पुण्यातील जर उदाहरण जर द्यायचं म्हटलं तर परवा दिवशीची न्यूज जी की होती, अभ्यासिकेला मुलगी जात असताना तिच्यावरती म्हणजे हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्यानंतर MPSCमध्ये सिलेक्ट झालेल्या मुलीवर हल्ला. ओके, ह्या गोष्टी जर पाहिल्या आपण तर व्हायलेन्स आपल्याला समाजात सध्याला चालू आहे. मग खास प्रॉब्लेम तिथे त्या आदिपुरुष फिल्ममध्ये आपलं पहा, साहित्य समाजाचा आरसा आहे, मग समाजामध्ये आज सध्याला पण व्हायलेन्स होत आहे. ओके, आता कदाचित हे तुम्हाला पण निगेटिव्ह वाटेल न्यूज, परंतु अगदी हे साहित्य समाजाचा आरसा आहे व त्यामधून तेच आपला प्रकाशित होता आपल्याला दिसून येतं. म्हणजे अगदी जर सोशल मीडियावर जर पाहिलं आपण तर तशा पद्धतीने डायलॉग वगैरे तशा पद्धतीनेच म्हणजे आपलं वक्तव्य सध्याला होत आहे. पहा, पूर्वीची जी संस्कृती होती किंवा पूर्वीचं जे रामायण आपण पाहिलेलं आहे त्यामध्ये शालीनता होती. ओके, त्यामध्ये आपली संस्कृती वगैरे पूर्णतः चांगल्या पद्धतीने दाखवण्याचं काम केलेलं होतं. मग पहा, पूर्वीचे जे आपले अगदी संविधानाचे निर्माणकर्ते आहेत त्यांची पण संस्कृती जर तुम्ही पाहिली किंवा त्यांच्या ज्या बोलण्यातील शैली जर पाहिली तर पहा, त्यांचं आणि आजचं जर खऱ्या अर्थाने जर पाहिलं, पार्लमेंटला आपण उदाहरण घेऊयात फक्त, तर पार्लमेंटची प्रोडक्टिव्हिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा होते तेव्हाच्या काळाची प्रोडक्टिव्हिटी घ्या व आताच्या काळाची जर प्रोडक्टिव्हिटी जर तुम्ही घेतली तर तुलना करूच शकत नाही आपण त्यांची. ओके, म्हणजे तेव्हाचे डिबेट आणि डिस्कशन पाहिलं व आताची तर म्हणजे काहीच नाही. आता पहा, युनिफॉर्म सिव्हिल कोड येणार आहे. बरोबर, आता चांगली गोष्ट आहे, त्यांनी ड्राफ्ट जे बिल आहे ते लोकांमार्फतच सजेशन पहिल्यांदा घेत आहेत, चांगली गोष्ट आहे ही. परंतु आता ते जर सजेशन मान्य झाले तर ठीक, नाहीतर पहा, आता त्यांनी म्हटलं की 14 जुलैपर्यंत काय आपले सजेशन वगैरे देऊ शकता तुम्ही. बरोबर, आता 14 जुलैपर्यंत सजेशन दिलं, मी पण आता देईल. ओके, मग मी सजेशन दिल्यानंतर माझं सजेशन त्यांनी रिकमेंड करतील किंवा माझ्या सजेशनला त्यांनी त्यांच्या ड्राफ्ट बिलमध्ये काय स्थान देतील याची काय गॅरंटी आहे. ओके, बिलकुल तिथं गॅरंटी नाही आहे. म्हणजे तिथं ऑब्लिगेशनच नाही आहे ना. 14 जुलैपर्यंत त्यांनी फक्त वेबसाईट उघडून ठेवली, तुम्ही द्यायचं असतील तर सजेशन द्या. आता पहा, सामान्यातला सामान्य माणूस, ओके, आता ग्रामीण भागातील विद्यार्थी समान नागरी कायदा याबाबत त्यांना अगदी सजेशन देता येतील का, किंवा तुम्ही आजूबाजूच्या जो की UPSC आणि नॉन UPSC वगैरे म्हणजे जो की नॉन UPSC ॲस्पिरंट आहे, म्हणजे त्याला UPSCची देणं घेणंच नाही आहे काही, त्याला जर तुम्ही जाऊन म्हटलं की समान नागरी कायदा येत आहे, त्याला तू सजेशन देशील का, तर त्याला ते माहितीच नसणार आहे. मग तुम्ही
आता पहा, आपल्या अगदीच 1.20 करोड जी जनता आहे, आपली 120 कोटी जनता जी म्हणतो आपण, तेवढी जनतेला ते माहिती आहे का समान नागरी कायदा येणार आहे किंवा त्याचं बिल आहे म्हणून? बिलकुल माहिती नाही आहे. मग आपण असं म्हणू शकत नाही हे युनिव्हर्सल असेप्टेड लॉ नाही आहे. ओके, हा तिथं नेमका प्रॉब्लेम आहे. त्यामुळे आता जे समाजात चालू आहे ते कदाचित आपला आरसा दाखवत आहे, ह्या लेखकाला इथं म्हणायचं आहे. त्यानंतर आज पहा, त्या मूवीच्या पहिल्यांदा पण काहीतरी आय थिंक म्हणजे सर्व मुख्यमंत्र्यांची नावं पण दिलेली आहेत. ठीक आहे, ते आपण त्याबद्दल डिबेटचा इश्यू वगैरे बनवायचा नाही आहे आपल्याला. परंतु तिथे आपला त्या गोष्टीवरून एक बोलायचं आहे. आणि जे जे बोर्ड सर्टिफिकेशन आहे, म्हणजे ज्या ज्या संस्थेमार्फत फिल्मला सर्टिफिकेट दिलं जातं, ती संस्था पण का बोलू शकली नाही आज? म्हणजे इथं यांचं मत आहे की देशात सेन्सॉर बोर्ड नावाची यंत्रणा सध्याला आहे, अस्तित्वात आहे, परंतु सध्याच्या स्थितीत या साऱ्या यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करतात ही साऱ्यांना माहिती आहे. कारण पहा, अगदीच तिथे 9 मुख्यमंत्र्यांची काहीतरी नावं देण्यात आलेली आहेत, बरोबर. आणि त्याच्यानंतर लगेच सेंट्रल म्हणजे जे सेन्सॉर बोर्ड आहे त्यांचं पण सर्टिफिकेट पण तिथं लावलेलं आहे. मग सर्टिफिकेट देत असताना त्यांनी तो मूवी पाहिलेला असेल अधिपुरुष, परंतु त्यांनी त्यावरती एकदा तरी प्रश्न वगैरे त्यांनी विचारला का त्यांना, की बाबा तुम्ही असे डायलॉग वगैरे काय घेतले, किंवा हे संस्कृतीला तुम्ही बांधील वगैरे नाहीत का, असं जर म्हटलं तर तिथं कोणीच म्हटलं नाही. हा तिथं मुख्य प्रॉब्लेम आपला दिसून आला. त्यानंतर ही याचिका गेली अहमदाबाद हायकोर्टामध्ये गेली. मग मग त्यानंतर पहा, हायकोर्टाने अगदीच त्याला फटकारलेलं आहे. हे मूवी जर म्हटलं तर हे ब्लंडर आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, हायकोर्टाचे हे शब्द आहेत की डायरेक्टली ब्लंडर या शब्दामध्ये त्यांनी त्याचं क्रिटिसाइज केलेलं आहे. ओके, व पहा, आता हे जर कोणी अल्पसंख्याक व्यक्तीने हा जर मूवी बनवलेला असता तर संस्कृतीच्या विरोधात आहे म्हणून किती त्याबद्दल बोंबाबोंब झाली असती. परंतु हा मूवी कोणी बनवलेला आहे तर बहुसंख्याकांनी बनवलेला आहे, त्यामुळे या मूवीच्या विरोधात जात नाही. हा इथं लेखकांचा महत्त्वाचा पॉईंट इथं दिसून येत आहे. म्हणजे हे नेमकं काय होत आहे तर रॅडिकलायझेशन होत आहे. ओके, रॅडिकलायझेशन होत आहे असं इथं लेखकांना जास्त म्हणजे महत्त्व त्याचं पटवून द्यायचं प्रयत्न करत आहेत लेखक. आय होप तुम्हाला हे म्हणजे समजलेलं असेल की कशा पद्धतीने विचार आपण एकामार्फी वगैरे जात आहोत. जर तिथं अल्पसंख्याकांनी बनवलेलं असतं तर हे संस्कृतीच्या विरोधात आहे आपण नक्कीच म्हटलं असतं, परंतु आता सध्याला ते बहुमतांनी बनवलेलं आहे, त्यामुळे आपण त्याच्या विरोधात जात नाही. हा इथं नेमका इश्यू आहे. म्हणजे परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये वाचलं होतं पहा आपण, जिसकी लाठी उसकी भैंस किंवा हम करे सो कायदा अशा पद्धतीने इथं झालेलं आहे, किंवा हे रॅडिकलायझेशन झालेलं आहे समाजात. हेच आदिपुरुष दाखवण्याचा आपला प्रयत्न करत आहे. म्हणजे आता त्याचं तुम्ही रिलिव्हन्स काढून घ्या फक्त, म्हणजे त्यामधून काय दाखवत आहे किंवा काय दाखवत नाही हे आपल्याला पाहायचं नाही आहे. परंतु यामुळे कशा पद्धतीने रॅडिकलायझेशन होत आहे हे तुम्हाला माहिती असणं अगदी गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही पण समाजाचा एक हिस्सा आहात, त्यामुळे तुम्हाला पण ऑब्झर्व करता आलं पाहिजे. त्यानंतर भारत आणि अमेरिका डिजिटल व्यापारात अडथळे कोणते येणार आहेत, तर अगदीच एक अडथळा सर्वात मोठा आहे विधा संरक्षणाचा. कारण पहा, हा जो भारत आहे, भारत देशामध्ये आज अमेझॉन आहे, त्यानंतर फ्लिपकार्ट आहेत, या कंपन्या आहेत. त्यापैकी जर अमेझॉन पाहिली तर ही USA ची कंपनी, बरोबर. मग पहा, USA ची अमेझॉन कंपनी आहे. मग इथे अमेझॉनवरती मी जर बुक ऑर्डर केलं, पहा सर्वात जास्त बुक जर कुठं भेटतात तर अमेझॉनवरती जास्त बुक आहेत. ओके, फ्लिपकार्टवरती त्या प्रमाणात कमी बुक आपल्याला अवेलेबल आहेत, परंतु अमेझॉनवरती जास्त बुक मला तरी भेटतात. व पहा, एक बुक मी जर ऑर्डर केलं तर अगदीच आता गुरुचरण दास यांचं जर बुक मी ऑर्डर केलं ना, अगदी तशा पद्धतीने मला सजेशन येतात. किंवा अरुंधती रॉय यांचं जर बुक ऑर्डर केलं, अगदी तशा पद्धतीने सजेशन देतात. किंवा UPSCचं जर पुस्तक एखादी जर ऑर्डर केलं तर तशाच पद्धतीने मला काय तिथे माझं हे देतं. म्हणजे ह्यामध्ये नेमकं काय, त्यांना अमेझॉन काय करते, मग इथं डाटा अनालिटिक्सचा खेळ खेळते. म्हणजे मी जर एखादी बुक ऑर्डर केलं, म्हणजे एखाद्या ऑथरची जर बुक मी ऑर्डर केलं, आता उदाहरणार्थ जर घ्यायचं म्हटलं तर आता पवनीत सिंग सरांचं पुस्तक आपण ऑर्डर केलेलं आहे, बरोबर. मग पहा, पवनीत सिंग सरांनी अगदी भरपूर त्यांची पण पुस्तकं आहेत. मग आता एक पुस्तक ऑर्डर केलं की लगेच त्याला वाटतं की म्हणजे हा व्यक्ती UPSC एक करत आहे, त्यानंतर पवनीत सिंग सरांना पण हा फॉलो करत आहे, त्यामुळे ते काय करतं, लगेच मला त्यांचे रिकमेंडेशन देतं. मग हे रिकमेंडेशन दिल्यामुळे माझ्यावरती पहा, आता तुम्ही द हिंदूची ही ॲडव्हर्टाईज पहा, दृष्टी IAS डेली येतं, हीच ॲड येते. किंवा व्हिजन IAS हे कशामुळे दाखवलं जातं पहा. आज किंवा म्हणजे आजपासून आपण ही जर 1 महिना जर पाहिला आपण, आता उद्या मार्केटमध्ये मी गेलो, ओके, उद्या मी मार्केटमध्ये गेलो, मग पुस्तकाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर पहा तिथे दृष्टी IASचे पण नोट्स आहेत, त्यानंतर व्हिजन IASचे पण नोट्स आहेत तिथे, ओके. किंवा फक्त आपण एकाच कोणत्या तरी म्हणजे इन्स्टिट्यूशनच्या नोट्स पाहूयात, फक्त व्हिजनला कट करूया, तिथं फक्त दृष्टी IASच्या तिथं नोट्स आहेत अवेलेबल, ओके. आणि बाकीचे ज्ञानदीप अकॅडमी किंवा अन्य दुसऱ्या अकॅडमीच्या वगैरे नोट्स आहेत, ओके. मग पहा, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये द हिंदू डेली वाचत असताना काय दिसतं, दृष्टी IAS हे नाव दिसतं. मग प्रॉब्लेम काय होतो पहा, मी पुस्तकाच्या दुकानात गेलं, तिथे
पुस्तकाच्या दुकानात गेल्यानंतर एकीकडे दृष्टी आहे असं बुक होते, त्यानंतर दुसरीकडे होते ज्ञानदीप अकॅडमी, त्यानंतर अन्य जे युनिक अकॅडमी जे आहे किंवा अन्य अकॅडमीच्या वगैरे पुस्तकं तिथे लावलेली होती. मग पहा मी प्रेफरन्स जास्त कोणाला देईल. ओके, म्हणजे किंमत पण याची पण किंमत 100 रुपये आहे, याची पण 100 रुपये आहे, परंतु या सर्वांमध्ये मी रिकमेंडेशन कोणाला देईल तर दृष्टी आय एसला देईल. का दृष्टी आय एसला देईल तर माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये दृष्टी आय एसची ॲड जी आहे ती छापलेली आहे. हा तिथं नेमका प्रॉब्लेम होतो. ओके, त्यामुळे हे आपल्याला काय डाटा अनालिटिक्सच्या खेळमध्ये वगैरे ते फसवतात. आता अगदीच डाटा जो आहे तो माझा आहे, मी इथं बुक खरेदी केलेली, डाटा कुठं जातो तो अमेरिकेमध्ये जातो, अमेरिकेच्या डाटा स्टोरेजमध्ये तो स्टोअर केला जातो. मग तेथील जे व्यक्ती बसलेले आहेत त्यांनी अगदीच रिकमेंडेशन वगैरे हाताळतात किंवा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेला आहे, मग ते AI नुसार काय केलं जातं, मला दुसरे पुस्तकांचे वगैरे रिकमेंडेशन दिले जाते. हा तिथं मुख्य चॅलेंज आहे. मग भारत सरकारचं म्हणणं काय आहे की तुम्ही जे डाटा लोकलायझेशन जे इथं आहे, ओके, जो तुम्ही अमेरिकेत घेऊन गेलेला डाटा आहे ना अमेझॉननी वगैरे, तो डाटा तुम्ही भारतामध्ये शिफ्ट करा. ओके, तो डाटा भारतामध्ये शिफ्ट करा असं त्यांना म्हणायचं आहे व ही अगदी काळाची गरज आहे. अन्यथा पहा आपला डाटा दुसरीकडे गेल्यानंतर अगदीच तिथे म्हणजे आपला इन्फ्लुएन्स करण्याबाबत ते जास्त हे करतील. कारण पहा आता मी कोणतं पुस्तक वाचतो ते त्यांना माहिती आहे, मग त्यांनी लगेच माझ्या अगदीच पर्सनल प्रोफाईलला भेट देतील किंवा यूट्यूबवरती वगैरे ते भेट देतील. मग तिथून त्यांना माझं कोणतं पार्टीला सपोर्ट आहे हे त्यांना समजेल. बरोबर. मग आता मी जर बी जे पीचा सपोर्टर असेल तर पहा ते काय ॲड कशा पद्धतीने दाखवतील, मग ते INCच्या सपोर्टरचे वगैरे ॲड दाखवतील. म्हणजे जर INCने जर अमेझॉनला विकत घेतलं तर तशा पद्धतीने ते म्हणजे माझं ब्रेन वॉश करण्यासंबंधी वगैरे हे डाटाचा त्यांना फायदा होऊ शकतो. ओके, हा इथं नेमकं चॅलेंज आहे. मग पहा भारत सरकार तर यावरती अडून आहे की तुम्ही भारतामध्येच डाटा शिफ्टिंग वगैरे करा. मग प्रॉब्लेम काय आहे, जेव्हा नरेंद्र मोदी तिथे म्हणजे त्यांच्यासोबत जेव्हा बैठक वगैरे झाली, मग तिथे पहा मोदींच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी नाही हे सेमीकंडक्टरबाबत आहे तर कर्णप्रणालीबाबत आक्षेप काय, तर तेथील जे उद्योजक आहेत त्यांनी हेच म्हटलं की डाटा लोकलायझेशनबद्दल जे तुम्ही म्हणत आहात ना ते थोडंसं तुम्ही सौम्य करा असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, तोच तिथं प्रॉब्लेम आहे. नरेंद्र मोदी यांच्या बैठकीमध्ये तेच सांगण्यात आलं. आणखीन एक जर गोष्ट पाहिली तर चिप कंडक्टर किंवा सेमीकंडक्टर आणि चिप्सबाबत पण त्यांची नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. आता त्यामुळेच पहा डिसेंबर 2024 पर्यंत काय होणार आहे, भारत चिप आणि सेमीकंडक्टरमध्ये अगदीच उदयास येणार आहे असं सर्वजण म्हणत आहेत. मग त्या बाबतीत ही पण न्यूज आपल्याला गरजेची आहे किंवा हे दोन अडथळे सध्याला तरी दिसत आहेत. एक तर आहे डेटा लोकलायझेशन आणि सेमीकंडक्टर अँड चिप्स. ओके, या दोन गोष्टी सध्याला उद्योजकांनी नरेंद्र मोदी यांना त्याबद्दलचे रिकमेंडेशन किंवा त्याच्या शंका वगैरे त्यांनी सांगितलेले आहेत. हेच दोन तिथं मुख्य कारण आहेत. ओके, आय होप तुम्हाला हे समजलेलं असेल. त्यानंतर सत्ता न्यूज आहेत, काही गरजेचं नाही. तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता इथं संपतं. ओके, त्यानंतर पहा आजचं द हिंदूमध्ये पण जास्त काही बातम्या नाहीत. हे नवीन इश्यू तयार झालेला आहे. ओके, हे सर्व स्किप करा. त्यानंतर इथे पहा 29 DNA सॅम्पल जे आहेत ती मॅच झालेली आहेत. ओडिसामधील जे ट्रेन ॲक्सिडेंट झालेलं होतं त्या संदर्भातील न्यूज आहे ती. त्यानंतर आजचा हा लेख म्हणजे ही न्यूज आणि आजचा हा येथील लेख, ओके, हे दोन आपला एकत्र करून आपल्याला चर्चा करायची आहे. पहा तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत NRN रवी, ओके, रवी यांनी काय केले पहा, सेंथिल बालाजी, ओके, बालाजी यांना जेव्हा EDने अरेस्ट केली व EDने अरेस्ट केल्यानंतर अगदीच त्यांना हार्ट अटॅक आला व ते हॉस्पिटलमध्ये भरती आहेत सध्याला. ओके, मग हे कॅबिनेट मिनिस्ट्री होते तमिळनाडू गव्हर्नमेंटमध्ये. बरोबर. मग यांना अरेस्ट झाली ED मार्फत. यामुळे लगेच सेंथिल बालाजी यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाली. मग हायकोर्टामध्ये याचिका दाखल झाल्या लगेच दुसऱ्या दिवशी RN रवी यांनी काय केलं तर त्यांचं पद डिसमिस केलेलं आहे. बालाजी यांचं जे कॅबिनेट मिनिस्ट्रीचं पोस्ट होती ते त्यांनी तिथं काढून घेतलेलं आहे व त्यांना अगदीच निरस्त केलेलं आहे. मग पहा आता याबद्दल खूप मोठा इश्यू तयार झालेला आहे. तमिळनाडू सरकार आणि त्यांचे राज्यपाल यांच्यामध्ये नवीन जे वाद आहे त्याला म्हणजे तिथे एक नवी सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग त्याबद्दल पहा जस्टिस के चंद्रू यांनी पण त्याबद्दलचे रेकमेंडेशन दिले आहेत. मग ते आपण पाहणार आहोत. आता पहिल्यांदा हे पाहूयात. मग पहा आता तमिळनाडू गव्हर्नरनी जे काही केलं म्हणजे एखादा कॅबिनेट मिनिस्ट्रीला त्यांनी डिसमिस केलं, हे त्यांच्याकडे अधिकार आहे का? आता पहा 1935चा जेव्हा ब्रिटिशांनी कायदा केला होता, पहा भारत सरकार कायदा 1935चा, तेव्हा गव्हर्नर जे होते, गव्हर्नर पदावर जे व्यक्ती बसलेला होता ब्रिटिशर्स, त्यांना हा अधिकार होता की एखादा मंत्री आहे त्याला तुम्ही डिसमिस पण करू शकत होता व त्यांना पदावर पण बसवू शकत होता. म्हणजे इथं काय हायर अँड फायर अप्रोच हे पूर्वी होतं 1935च्या कायद्यानुसार. मग आता हे भारतीय संविधानामध्ये आहे का? मग म्हणजे जे 1935ला असेप्टेड होतं ते 1950च्या भारतीय संविधानामध्ये आहे का? तर बिलकुल नाही. हा इथं नेमका इश्यू आहे. म्हणजे जे सेंथिल बालाजी यांना RN रवी यांनी जे
म्हणजे डिसमिस केलं आहे ते अगदी अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं जस्टिस यांचं, पूर्व जस्टिस यांचं मत आहे. आता ते आपण मागच्या न्यूजमध्ये जाऊन पाहूयात, कारण इथे दिलेलं आहे परंतु त्यांनी खूप मोठा पर्स्पेक्टिव्ह दिलेला आहे. आपला शॉर्ट बट स्वीटमध्ये समजून घ्यायचं, त्यामुळे मी सांगतोय. पहा, के चंद्रू, जस्टिस के चंद्रू तुम्हाला माहितीच असतील, म्हणजे लास्ट इयर पहा जय भीम मूवी आलेला होता. ओके, त्यामध्ये जे चंद्रू वकील होते पहा, तेच म्हणजे पुढे चालून मद्रास हायकोर्टामध्ये जस्टिस चंद्रू झालेले होते. म्हणजे अगदीच रिटायर आहेत आता ते सध्याला, परंतु जस्टिस के चंद्रू म्हणजे तेच जय भीमवाले आहेत असं तुम्ही समजून घ्या. त्यानंतर यांचं पुस्तक पण आहे, व्हेन वुमन्स अप्रोच काहीतरी आहे. त्यामध्ये पण भरपूर केसेस आहेत. ज्या पद्धतीने पहा तुम्ही फक्त एक जय भीम ही एक मूवी पाहिलेला होता, तशा पद्धतीने अनेक केस त्यांनी त्यांच्या केस स्टडीचं एक पुस्तक आहे त्यांचं, तर त्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणजे थोडीशी ओळख करून दिली मी. आता पहा, तमिळनाडू गव्हर्नमेंट कमिटिंग मिस्टेक्स आफ्टर मिस्टेक्स सेज रिटायर हायकोर्ट जजेस. म्हणजे पहा, यांचं म्हणणं काय आहे, जस्टिस के चंद्रू आणि डी हरितपन यांचं म्हणणं आहे की अगदीच जे तमिळनाडूचे गव्हर्नर आहेत यांनी सुरुवातीला आल्याला पहा 1 जानेवारी म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये पहिलं जे सेशन असतं त्यावेळेस त्यांनी ॲड्रेस करत असताना जे तमिळनाडू सरकारने जे लिहून दिलेलं होतं ते त्यानं भाषण जे लिहून दिलेलं होतं अभिभाषण ते त्यांनी वाचलंच नाही. अशा पद्धतीने म्हणजे एक मिस्टेक झाल्यानंतर अनेक मिस्टेक वगैरे ते करत आहेत असं जस्टिस के चंद्रू यांचं मत आलेलं आहे. मग आता त्यांनी काय म्हटलं आहे पहा, हे अनकॉन्स्टिट्युशनल कसं आहे. सेंथिल बालाजी यांना जे गव्हर्नर यांनी पदावरून काढलेलं आहे किंवा कॅबिनेट मिनिस्ट्रीचं पद काढून टाकलं, त्याबद्दल आता चर्चा करणार आहोत. पहा, पहिला इश्यू नेमका, आता पहा इथं ईडीनं फक्त त्यांना अरेस्ट केलेली आहे. कोणाला, म्हणजे सेंथिल बालाजी यांना ईडीने फक्त अरेस्ट केलेले आहे. त्यांच्यावरती आरोप सिद्ध झालेले आहेत का? अद्याप बिलकुल नाही आहे. म्हणजे इथे त्यांना अद्याप फक्त म्हणजे तिथे आपण त्यांना आरोपी मानता येतं का, किंवा त्यांनीच ते गुन्हा केलेला आहे असं ते सिद्ध झालेलं आहे का? बिलकुल नाही. त्यामुळे आपण त्यांना गुन्हेगार मानतो का? इथं भारतीय संविधान गुन्हेगार मानत नाही. त्यामुळे पहिली चूक इथं झालेली आहे त्यांची की त्यांनी गुन्हेगार समजून त्यांना डिसमिस केलेलं आहे, कॅबिनेट मिनिस्ट्रीच्या पदावरून काढून टाकलं. ती एक बाब झाली. त्यानंतर अगदीच एखाद्या व्यक्तीला अरेस्ट केल्यानंतर भारतीय संविधान किंवा फंडामेंटल भारतीय संविधानामधील जे फंडामेंटल राईट्स आहेत ते काय सांगतात, तर त्याला परिपूर्णरित्या ड्यू प्रोसिजर ऑफ लॉ. ओके, याबद्दल UPSC 2022ला आय थिंक प्रश्न आलेला होता प्रिलिममध्ये. तर पहा, प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ किंवा ड्यू प्रोसेस ऑफ लॉ यानुसार त्यांना त्यांची संधी मांडण्याचा वगैरे हक्क आहे की मी कशामुळे केलो, किंवा माझ्या विरोध म्हणजे माझ्यावर जर एखादी केस असेल तर मी त्या केसचा निर्दोष आहे हे मला सिद्ध करण्याचा पण अधिकार आहे. तरी देखील जे गव्हर्नर आहेत त्यांनी त्यांचं ऐकून घेतलेलं आहे का? बिलकुल काहीच ऐकून घेतलेलं नाही आहे. आता हे जरी हे म्हणजे दोन तर अगदी फंडामेंटल राईट्स किंवा अगदी हे भारतीय संविधानामधून होते असं आपण तिथं बेसिकली सांगू शकतो. त्यानंतर आता पहा, राज्यपालांनी जे केलं ते अनकॉन्स्टिट्युशनल कशा पद्धतीने, तर ते पहा नेमकं त्यांनी जे केलं ना त्यांच्या पदाच्या लिमिटेशनमध्ये नाही, सॉरी म्हणजे त्यांच्या पदाच्या सेवा आणि शर्तीमध्ये ते नाहीच, हा इथं नेमका मुख्य प्रॉब्लेम आहे. ओके, त्यांनी जे काही डिसमिसल वगैरे ऑर्डर दिली ते त्यांच्या पदाच्या शर्तीमध्ये येतच नाही. मग त्यांनी कसं काय केलं? आता पहा, जस्टिस के चंद्रू यांचं म्हणणं काय आहे की गव्हर्नरला फक्त एक तिथे डिस्क्रिशन पॉवर आहे जे की त्यांनी फक्त अपॉइंट करू शकतात. ओके, एखाद्या मंत्र्याला वगैरे ते अपॉइंट करू शकतात, ते पण कोणाच्या धर्तीवर? CMच्या. म्हणजे चीफ मिनिस्टरनी जर सांगितलं की याला तुम्ही अपॉइंट करा तरच ते काय करतील, तर त्याला अपॉइंट करतील. ओके, अपॉइंट केल्यानंतर त्याला डिसमिसलचा ऑर्डर वगैरे देऊ शकत नाहीत. आता पहा, याचं जर आपण केस जर पाहिलं तर भगतसिंग कोश्यारी पण आपल्याकडे होते. ओके, मग भगतसिंग कोश्यारी आपल्याकडे राज्यपाल म्हणून होते. त्या दरम्यान माहिती आहे की अनिल देशमुख गृहमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे, त्यांना अटक केली होती. तरी देखील त्यांना अगदीच होम मिनिस्टर पद तोपर्यंत तरी होतंच, परंतु ते पुन्हा काय दुसऱ्या व्यक्तीकडे वगैरे देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांनी ते दुसऱ्याकडे शिफ्ट केले, परंतु त्यांना डिसमिसल वगैरे तसं काही झालेलं होतं का? बिलकुल नाही. गव्हर्नरने ते केलं होतं का? बिलकुल नाही. परंतु आर्यन रवी तमिळनाडूचे जे गव्हर्नर आहेत त्यांनी हे म्हणजे अगदीच हिस्टॉरिकल स्टेप घेत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे की असं होऊ शकत नाही, तरी पण त्यांनी घेतलेली आहे ती स्टेप. त्यानंतर पुढे या, पहा आपल्याकडे आर्टिकल 164(1) हे जे आहे ते आर्टिकल 75(1) सोबत आहे. म्हणजे जिथे आर्टिकल 164(1) आणि जे 75(1) आहे ना, 75(1) काय सांगतं की पंतप्रधान तिथं लिडिंग बोर्ड असेल. अगदी इथं 164(1) काय सांगतं, तर चीफ मिनिस्टर हे काय असेल, लिडिंग बोर्ड असेल. त्यामुळे हे जे गव्हर्नरने जी चूक केली आहे ती अगदी मान्य नाही आहे किंवा संविधानाने त्याबद्दल काहीच बोललेलं नाही आहे असं यांनी डायरेक्टली म्हटलेलं आहे. त्यानंतर पहा, आता अगदीच जे जे विधानसभा आहेत, ओके, ज्या विधानसभा आहेत त्यांच्याकडे जे विधानसभेचे जे आमदार असतात त्यांना
स्वतःचा आरोप सिद्ध करण्यासाठी किंवा त्यांचं जे डिस्क्वालिफिकेशन जर व्हायचं असेल तर त्यासाठी पहा कलम आहे 191 भारतीय संविधानामध्ये कलम 191 आहे. त्यानुसार जे MLAs असतील त्यांना डिसमिस करू शकतो आपण. ओके, परंतु तिथे पण काहीतरी क्रायटेरिया आहेत जे की 1951च्या जे पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्ट 1951 आहे त्यामध्ये काही क्रायटेरिया दिलेले आहेत, ज्यामध्ये पहा राहुल गांधी यांचं डिस्क्वालिफाईड करण्यात आलेलं आहे. तिथे काय झाले, 2 वर्षाची जर सजा झालेली असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता. बरोबर, तर तुम्ही डिस्क्वालिफाय होऊ शकता, परंतु तोपर्यंत तुम्हाला डिस्क्वालिफाय ठरवता येईल का, तर बिलकुल ठरवता येणार नाही. मग इथं नेमका हाच इश्यू झालेला आहे की आर.एन. रवी यांनी कोणत्या बेसिसवर मग त्यांना डिसमिस केलेला आहे. एक तर पहा, यांना अपॉइंट करण्याची पॉवर आहे फक्त, न की डिसमिस करण्याची, ही एक झाली पॉवर. त्यानंतर दुसरी जर पॉवर गेलं तर ईडीने फक्त त्यांना अटक केली आहे, त्यांचा आरोप सिद्ध झालेला नाही अद्याप. त्यानंतर दुसरं जर बोललं तर त्यांना पण ड्यू प्रोसेस म्हणजे जे त्यांचा जो गुन्हा आहे ते निर्दोष आहेत हे सिद्ध करण्याचा सेंथिल बालाजी यांना अगदी अधिकार आहे, परंतु ते त्यांचा अधिकार ऐकलेले आहेत का, बिलकुल नाही. त्यानंतर भारतीय संविधान काय सांगतं की आर्टिकल 191 नुसार भारतीय संविधान सांगतं की एखादा MLA जर असेल त्याचं जर डिसमिसल करायचं असेल, तुम्हाला जर त्याला डिस्क्वालिफाय ठरवायचं असेल तर त्याला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट 1951 यानुसार तुम्ही तिथं डिस्क्वालिफाय ठरायला पाहिजे, ज्यामध्ये तरतूद आहे की तुम्हाला 2 वर्षापेक्षा जास्तची सजा असायला हवी, तेव्हाच तुम्हाला डिस्क्वालिफाय ठरवता येईल. मग ह्या सर्वांचा जर ॲनालिसिस केला आपण तर आपल्याला डायरेक्टली समजतं की हा सेंट्रल गव्हर्नमेंट विरुद्ध स्टेट गव्हर्नमेंट हा नवीन वाद आलेला आहे. व त्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर आर.एन. रवी यांनी जे काही हे जे गव्हर्नर आहेत त्यांनी ही एक मिस्टेक केलेली आहे, असं जे पूर्व जस्टिस आहेत के चंद्रू यांनी तिथं त्यांचं मत वगैरे नोंदवलेलं आहे. आता पहा, जस्टिस के चंद्रू हे तर म्हणजे सहसा जास्त कधीच आपल्याला त्यांची न्यूज दिसत नाही, परंतु त्यांनी बोललेलं आहे. ओके, व त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीने आपलं हे मत मांडलं की म्हणजे 4 पॉईंटमध्ये त्यांनी अगदी बेस्ट देता मांडलेलं आहे. त्यानंतर जर आपलं एडिटोरियल पाहिलं आपण तर एडिटोरियलमध्ये पण तेच दिलेलं आहे की ही स्टेप होती की बाबा एखादा गव्हर्नर एखाद्याला अपॉइंट केलं तर त्याला डिसमिस पण करू शकत होतं. हे कधी होतं तर 1935च्या कायद्यानुसार होतं, पण 1935चा कायदा कधी बंद झाला, 1950ला जेव्हा भारतीय संविधान आलं तेव्हा हे कायदा तर आपण रिजेक्ट केलेला आहे 1935चा. मग आपण त्याचं रिलेव्हन्स काय राहिलं, तर हा इश्यू इथं नेमका दिसून येत आहे. ओके, त्यानंतर आफ्रिकेबाबत दिलेलं आहे इंटरनॅशनल रिलेशन, काही गरजेचं नाही. ओके, मग आपण इथं थांबलं पाहिजे. तर याबाबत काही शंका काही सजेशन असतील तर तुम्ही नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.